नमस्कार, दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अवघ्या महिनाभरापूर्वी उभारलेली भिंत आणि आता त्यावर मोठमोठे तडे। मग प्रश्न एकच, हे नवे बांधकाम की सार्वजनिक पैशांचा अपव्यय? डहाणू तालुक्यातील संवेदनशील कासा पोलीस ठाण्याच्या परिसरात सार्वजनिक निधीतून बांधण्यात आलेल्या संरक्षित भिंतीला अल्पावधीतच तडे गेल्याचे समोर आल्यानं बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे बांधकाम सुरू असताना वापरण्यात येणाऱ्या विटा आणि साहित्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता। मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे। ज्या भिंतीने पोलीस ठाण्याचे संरक्षण करायचे तीच भिंत महिनाभरात कमकुवत होऊ लागल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत। लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेल्या कामाची ही अवस्था असेल तर इतर विकास कामांच्या गुणवत्तेचे काय, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत। काही ठेकेदारांकडे आवश्यक पात्रता नसतानाही इतरांच्या नावावर कंत्राटे घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीन पगारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। मात्र आता जनतेचा प्रश्न स्पष्ट आहे, तडे फक्त भिंतीला गेले आहेत की संपूर्ण यंत्रणेच्या कारभारालाच?